पण आज आहे 7 मार्च 2025. आजपासून तर सर्व शेतकऱ्याला अंदाज येणार आहे. 8 तारखेपासून 8 मार्च, 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च राज्यामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं जर हरभरा काढणीस आलेले असेल तर शेतकऱ्याने या 2 दिवसात 7 तारखेच्या आत आपण आपलं स्वतःचा हरभरा काढणी करून घ्यावी. तसेच काही शेतकऱ्यांकडे द्राक्ष बाग आहे तर त्या सर्व द्राक्ष बागावाल्याने वेलवर्गीय पिकांना आपण आपल्या बागेचे स्वतःच बागेचे संरक्षण करून घ्यावे. कारण की 8 मार्चला राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे. हा पाऊस राज्यामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मी यूट्यूबच्या माध्यमातून एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देखील मेसेज दिला जाईल. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा. आणि हा पाऊस म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंदुरबार पासून तर कोकणपट्टी देखील पडणार आहे. नाशिक आहे, सगळ्यामध्ये राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे. सर्वदूर पाऊस नसणार आहे. फक्त काय होणार, जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये पडेल, काही भाग सुटल. हा पाऊस भाग बदलत भाग सोडत हा पाऊस पडणार आहे. आणि हा पाऊस सगळीकडे असणार आहे. काही भागामध्ये जास्त, काही भागाला सोडून देणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये 7, 8, 9, 10 पर्यंत हवामान कोरडं आहे. तसं म्हणजे सांगायचं झालं तर 14 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. ज्यांचा गहू हरभरा काढणी आला असेल तर तुम्ही काय करा, 14 तारखेपर्यंत काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 14, 15, 16च्या दरम्यान थोडं वातावरणात बदल होणार आहे, थोडं वातावरण खराब होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पूर्वकल्पना म्हणून हा अंदाज येते. राज्यात 14, 15, 16 मार्च दरम्यान वातावरणात बिघाड होणार आहे, म्हणजे वातावरण खराब होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र आता आजपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. रात्री जरा थोडी थंडी राहणार आहे. पण 14, 15, 16 मार्चला राज्यात वातावरणात बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. ज्यांचा गहू हरभरा काढणी करायची असेल तुम्ही काय करा, 14 तारखेपर्यंत तुम्ही गहू काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 14, 15, 16ला वातावरण थोडं बदलणार आहे. म्हणजे खूप काय असं नाही पडणार, पण थोडं वातावरणात बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.